एकाग्रता म्हणजे एखाद्या ठिकाणी कामामध्ये व्यवस्थितरित्या एकसारखं लक्ष मन एकाग्र करून आपण ती कृती करणं म्हणजेच एकाग्रता. तर या बोधकथेमध्ये पूर्वी गुरुकुल पद्धत असायची, म्हणजे शिष्य 8 ते 9 वर्षाचे बालक झाल्यानंतर त्याच्या उपनयन संस्कार करून त्या मुलाला आश्रमात पाठवलं जायचं आणि मग त्या ठिकाणी ते शिष्य गुरुच्या सानिध्यात राहून सगळ्या गोष्टी शिकून घ्यायचे. मग अशा ह्या गुरुकुल पद्धतीमध्ये एक दिवस असाच एक शिष्य गुरूंच्याकडे जातो आणि म्हणतो की मला तुमच्यासारखं व्हायचं आहे, तुम्ही जसे यशस्वी झालात तसं मला तुमच्यासारखं यशस्वी व्हायचं आहे आणि मला यशस्वी होण्याचा मार्ग सांगा. मग गुरुजी जरा स्मित हास्य करतात आणि म्हणतात, होय काय, तुला यशस्वी व्हायचं आहे ना, बर चल म्हणतात. मग ते गुरुकुल किंवा आश्रम जे असतं ते जंगलामध्ये असतं आणि मग असंच बरचसं जंगलाचं अंतर पार करून हे गुरु आणि शिष्य जंगलातून एका गावामध्ये येतात. त्याच गावामध्ये म्हणजे ज्या गावात ते पोहोचतात त्या गावापासून जिथून सुरुवात होते तिथून ते श्री गुरु म्हणतात की तू फक्त माझ्यासोबत चल आणि ज्या गोष्टीचं निरीक्षण करायला सांगतो त्या गोष्टीचं फक्त तू निरीक्षण करायचं आहे. चालत चालत गावाजवळ येऊन पोहोचल्यानंतर त्यांना एक शेती दिसते की त्या शेतीमध्ये एक शेतकरी काम करत असतो की म्हणजे इतक्या कामामुळं सकाळपासून ते भर उन्हामध्ये काम करून करून त्या शेतकऱ्याला खूप घाम आलेला असतो. तो आपला इतका घाम येऊनही न थकता आपलं काम चालूच ठेवत असतो आणि त्याला इतकंही जाणीव नसते की आपल्या शेताच्या जवळ कोणीतरी व्यक्ती येऊन उभारलेली आहे. म्हणजे कामामध्ये इतका गर्क होऊन ते काम करत असतो आणि त्याचं इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसतं. गुरु म्हणतात, आता इथं बघितलंस ना, चल आपण पुढे जाऊ. तर शिष्याला काही कळत नसतं की आपल्याला गुरु नेमकं काय दाखवत आहेत आणि नुसतं आपल्याला चालवत आहेत. भर ऊन आहे, इतका कडक उन्हाळ्यामध्ये मी फक्त गुरूंच्या सोबत चालत आहे, मला तर यशस्वी होण्याचा मार्ग पाहिजे आणि गुरु काहीच न बोलता फक्त मला पुढं पुढं घेऊन जात आहेत. ते तसंच गावात हळू जात शेतीचा सगळा भाग झाल्यानंतर एका गावामध्ये पोहोचतात. तर गावातल्या आतल्या भागात गेल्यानंतर त्यांना एक लोहार हातोडीनं घणाचे घाव घालत असताना दिसतो. असे घणाचे घाव घालून तो वस्तू बनवत असतो की इतकं ताकद लावून तो त्याचं काम करत असतो. त्याला देखील खूप काम आणि कष्ट केल्यामुळं खूप घाम येत असतो. तरी देखील तो इतकं प्रामाणिकपणे जीव ओतून आपलं काम करत असतो, त्याचं तिथं उभा असलेल्या इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष जात नाही. हे गुरु आणि शिष्य तिथंच उभे असतात. त्या कामामध्ये म्हणजे व्यस्त असलेल्या त्या लोहाराकडे बघून शिष्य गुरु म्हणतात की तू मघापासून ज्या 2 गोष्टींचं माझ्याबरोबर निरीक्षण केलंस, ज्या गोष्टी तू बघितल्यास त्यातून तुला काय कळालं का? तर शिष्य असा म्हणतो, मी मघापासून खूप मला ऊन लागत आहे, उन्हामुळं माझ्या अंगाची लाही लाही व्हायला लागले, मला खूप घाम आलाय, फक्त माझं तिकडंच लक्ष आहे की कधी आपण एकदा सावलीत जातो आणि बसतो. मला नाही काय हे केलं, मला फक्त ह्या 2 व्यक्ती दिसल्या की ज्या कामामध्ये व्यस्त आहेत. मग शिष्य गुरु म्हणतात की मला हेच तुला दाखवायचं आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर आपल्या मनाची एकाग्रता महत्वाची आहे. त्या 2 व्यक्तींचं निरीक्षण केल्यानंतर शेतामध्ये शेती करणारा जो शेतकरी आहे त्याचं इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न जाता तो फक्त शेतामध्ये काम करण्यात मग्न आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट आपण करायचीच मनाशी ठरवली तर त्याच्यामध्ये पूर्णपणे मन एकाग्र करणं गरजेचं आहे. ती वर नुसती करायची म्हणून जर केली तर ते यशप्राप्तीच्या मार्गाने जात नाही. लोहाराचं सुद्धा तसंच होतं, त्याचं इतर कोणत्या गोष्टीकडे लक्ष नाही. तो घामानं चिप्प झालेला तरी देखील तो आपलं काम सोडत नव्हता. म्हणजे कोणत्याही गोष्टीत न कंटाळा करता मनाची एकाग्रता ठेवून जर काम केलं तर निश्चितच आपल्याला यश प्राप्त होतं. यातून काय करायचंय, बोध घ्यायचा आहे. म्हणजे मनाची एकाग्रता महत्वाची आहे. तुमच्यासाठी काय यातून सांगायचं आहे
तर नेहमी तुम्ही दररोज अभ्यास करायला बसता. संध्याकाळी अभ्यासला बसल्यानंतर काही मुलं टीव्ही जरा समोर लागलेली असते, आई वडील घरात बोलत असतात, मग आपण काय करतो, जरा टीव्हीकडे लक्ष जातं. पुस्तक हातात घेतलेलं आहे, घरातल्यांना वाटतंय हा बसलाय अभ्यासला, पण नुसतं पुस्तक हातात असणं गरजेचं नाही, तर पुस्तकामध्ये लक्ष असणं, ते मनापासून करणं. कुणी सांगितलंय म्हणून नाही, तर स्वतःहून मनापासून जर केलं तर नक्की तो अभ्यास आपल्या लक्षामध्ये राहतो. मग त्यासाठी काय गरजेचे आहे? एकाग्रता. काय? एकाग्रतेने करणार ना सगळे? नक्कीच. काय आजपासून करा.